महत्वाची बातमी आता समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा जालन्यात आज दाखल होणार आहे। आभार यात्रेला खरं तर जालन्यातून सुरुवात होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, आज जालन्यात दोन महत्त्वाच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत। एक तर अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जालन्यामध्ये दौरा आहे। आभार यात्रेच्या निमित्तानं शिंदे हे जालन्यात येत आहेत। त्याच वेळी जालन्यात आता आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला सुद्धा जरांगे पाटील आज आता बसतायत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर। त्यामुळे अर्थातच या दोनही घडामोडींकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। सुधाकर, नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून त्यांच्या 8व्या टप्प्यातील उपोषणाला आंतरवली सराटीत सुरुवात होणार आहे। सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जालना शहरातील आझाद मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा दाखल होत आहे। या आभार यात्रेला सायंकाळी 6 वाजता एकनाथ शिंदे यांच्या सभेनं सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठं यश महायुती सरकारला लाडक्या बहिणीमुळे मिळालं आणि त्याच लाडक्या बहिणीचा सत्कार करण्यासाठी एकनाथ शिंदे आज आभार यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेचं देखील आभार आणि लाडक्या बहिणीचं देखील आभार मानण्यासाठी या ठिकाणी जालना शहरात दाखल होणार आहे। त्यांच्या आभार यात्रेला सुरुवात जालन्यातूनच होणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आसन व्यवस्था बसण्यासाठी, लाडक्या बहिणींना बसण्यासाठी खुर्च्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास या आभार यात्रेच्या या सभेला 5000 लाडक्या बहिणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना फेटे बांधून त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे। सायंकाळी 6 वाजता या आभार यात्रेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींना आणि शिवसैनिकांना संबोधित करणार आहे। आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे आज 4 वाजता जालना शहरात दाखल होत आहे। सुरुवातीला ते भाजपचे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांच्या घरी भेटी घेतील आणि त्यानंतर या ठिकाणी शेतकरी, वकील आणि डॉक्टर यांच्यासोबत त्यांची बैठक असणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींचा आभार मानण्यासाठी ते या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहेत। लागवीजी, अगदी सुधाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।